नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे सगळ्यांची काळजी वाढत असते की आपले सगळे पुरावे आणि सगळ्या गोष्टी नष्ट झाल्या आहेत. मीनवाईल इकडे मंजुषा तेजाच्या जीवावरती उठणार आहे आणि ते तेजाचं स्वप्न असणार आहे. हे सगळं झाल्यानंतर इकडे वल्लरी खूप काळजीमध्ये असते. मनोज तिला धीर देतो आणि ते लोक केस जेव्हा फाईल करायला जाणार आहेत तेवढ्यात मंजुषाची एंट्री होणार आहे. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे प्रेरणा सगळ्यांना म्हणत असते म्हणजे आपण एवढी केलेली मेहनत सगळी वाया गेली. आता ती पुन्हा बाहेर आली म्हणजे एवढं सगळं करून काही उपयोग झाला का. तेवढ्यात वल्लरी म्हणायला लागते तुम्ही काळजी करू नका, आता आपल्याकडे पुरावे आहेत ना, त्या पुराव्यांनी आपण तिला पुन्हा जेलच्या आतमध्ये टाकू शकतो. तेवढ्यात मिठू म्हणायला लागते आपल्याकडे आता कोणतेच पुरावे सुद्धा नाही आहेत, कारण की आपल्याकडे जे पुरावे होते ना ते सगळे त्या ब्लास्टमध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत, कारण की ते सगळे पुरावे बॅगमध्ये होते आणि ती बॅग त्या गाडीमध्ये होती. मग आता आपल्याजवळ मंजुषा विरुद्ध एकही पुरावा नाही आहे. आता आपण काय करायचं या सगळ्याचं वल्लरीला खूप टेन्शन आलेलं असतं. दुसरीकडे तेजा इकडे झोपलेली असते. तेवढ्यात तिला थोडी थोडी का होईना जाग येते आणि तिचं लक्ष मंजुषाकडे जातं. तेव्हा मंजुषा इकडे ॲपल कापत असते. तेव्हा ती म्हणते तुम्हाला काय वाटलं ग, काय तेजस्वी ना की शेवंता जी माझ्या घरी स्वयंपाक करायला आली होती, तुला काय वाटलं मी एवढ्या लवकर तुम्हाला सोडेल का. तुम्ही जेवढं माझं नुकसान केलं आहे ना, आता मी बाहेर येऊन त्या दुपटीने ते काम करणार आहे आणि एक एक करून सगळ्यांना विकून टाकेल, कारण की माझ्या जो मध्ये येतो ना त्याला मी सोडत नाही. मापात ही मंजुषा कधीच पाप करत नाही आणि तेच मी आता करत आहे, म्हणून तुझा तर मी जीवच घेईल. ती अक्षरशः तिच्यावरती वार करायला जाते. ते बघता तेजा डचकून उठते आणि लगेच जोरजोरात म्हणायला लागते मला वाचव मला वाचव. तेव्हा हर्षित तिला मिठीमध्ये घेतो आणि म्हणतो काय झालं तेजा, सगळं ठीक आहे ना. तेव्हा ती म्हणते ती मंजुषा मला स्वप्नामध्ये आली होती आणि माझ्यावरती जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते. खरंच तू मला सोडून कुठे जाऊ नको, मला खूप भीती वाटत आहे. तेव्हा हर्षित म्हणतो नको पॅनिक हो, मी आहे ना, मी असताना तुला काहीच होणार नाही, म्हणून काळजी करू नको, आपण सगळं काही नीट हँडल करू. तो तिला मिठी मारतो आणि धीर देतो. दुसरीकडे वल्लरी सगळ्या गोष्टींचा मनापासून विचार करत असते की कसं त्या जेव्हा त्या गोडाऊनमध्ये पोचल्या तेव्हा अचानक तिथलं नेटवर्क गेलं आणि सगळ्या गोष्टी खराब झाल्या. इकडे पोलिसांकडून कसं मंजुषाला पकडलं होतं तेव्हा ती स्पष्टपणे म्हणाली होती की मी एक मोठी समाजसेविका आहे, माझ्या विरुद्ध तुम्ही अशी तक्रार करू शकत नाही. तेव्हा तेजाने कसं बेल्ट देऊन प्रूफ दिले होते आणि नंतर कसा ब्लास्ट झाला हे सगळं आठवल्यानंतर वल्लरी ही खूप पॅनिक झालेली असते. तेवढ्यात तिथे मनोज येतो आणि म्हणायला लागतो काय झालं वल्लरी, सगळं ठीक तर आहे ना. तेव्हा ती म्हणते एवढी मेहनत केली त्या मंजुषा विरुद्ध पुरावे गोळा करायला, पण आता काहीच फायदा झाला नाही, सगळे पुरावे नष्ट झाले आहेत, माझी खरंच खूप काळजी वाढत आहे. तेव्हा तो म्हणतो खरंच वल्लरी तुला मानायला पाहिजे, एवढं सगळं होऊन सुद्धा तू अजून सुद्धा त्या गोष्टींचा विचार करते, पण मला तुझं खूप गर्व वाटतो ग की तू सगळ्यांसाठी एवढी झटत असते. पण मी तुला एक गोष्ट सांगू का, आता तुम्ही जे केलं ना ते मला नाही आवडलं. तुम्ही आम्हाला थोडीफार का होईना कल्पना दिली असती ना तर तुमच्या सपोर्टसाठी आम्ही सुद्धा उभे असतो ना. नेक्स्ट टाइम असं काही करताना प्लीज आम्हाला सुद्धा पाठीशी घे, म्हणजे आम्हालाही थोडाफार का होईना सपोर्ट करता येईल. तेव्हा वल्लरी म्हणते मी उद्याच जाऊन तिच्या विरुद्ध पिटिशन फाईल करणार आहे. काहीही झालं ना तरी ती मंजुषाला मी जास्त वेळ बाहेर राहू देणार नाही, तिला तिच्या कर्मांची शिक्षा तर लवकरच मिळेल, हे तुम्ही बघतच राहा. दुसऱ्या दिवशी सकाळी वल्लरी इकडे बाहेर निघतच असते. तेवढ्यात तिथे तेजा येते. तेजाला बघता वल्लरी चिडते आणि म्हणायला लागते तेजाताई तुम्ही कुठे चालले आहेत, तुम्हाला मी सांगितलं आहे ना घराबाहेर निघू नका, तुम्ही सगळ्यात मोठा पुरावा आहात, तुम्ही आय विटनेस आहात त्या मंजुषा विरुद्ध, तिने काल आपल्यावरती हल्ला केला आहे, हे तुम्ही कसं काय सहज विसरू शकता. असं बाहेर फिरणं तुमच्यासाठी योग्य नाही आहे. हर्षित दादा तेजाताईंना कुठेच बाहेर जाऊ देऊ नका. आता त्या मंजुषाला जोपर्यंत आपण गजाआड करत नाही ना तोपर्यंत आपल्याला शांत राहायचं नाही. इकडे त्या दोघींचं बोलणं सुरूच होत असतं. तेवढ्यात तिथे मंजुषाची एंट्री होते. मंजुषाला बघता तेजा म्हणायला लागते ही नीचबाई अशी उजळ माठ्याने कशी काय फिरू शकते, हिला लाज वाटत नाही का. तेवढ्यात
मंजुषा इकडे वल्लरीच्या जवळ येते आणि म्हणायला लागते, अगं घे की, हा बुके फुटणार नाही. वल्लरी लगेच तो बुके हातात घेते. ते बघता मंजुषा म्हणायला लागते, अहो वल्लरी मॅडम, मला कळलं की काल तुमच्यावरती आणि तुमच्या मैत्रिणींवरती जीवघातक हल्ला झाला होता. त्याचीच विचारपूस करण्यासाठी मी इथे आली आहे. कुठे आहेत तुमच्या मैत्रिणी? ती मिथिला कुठे आहे? ती काही दिसत नाही. सगळ्या व्यवस्थित तर आहेत ना? तुम्हाला काय वाटलं? मला एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. म्हणजे कालपर्यंत माझ्यावर काही आरोप लागले होते आणि खूप घाणेरडे आरोप लागले होते, पण त्या आरोपांचं मला काही फरक पडत नाही, कारण की माझा समाजसेवेचा खूप मोठा वारसा आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये मी अडकून स्वतःला याच्यामध्ये गुरफडून घेऊ शकत नाही. म्हणूनच मी याच्यातून पुढे जाण्याचा विचार करत आहे. म्हणून इथं वल्लरी मॅडमकडून मी मदत मागायला आली आहे की वल्लरी मॅडम या सगळ्या जाळातून मला बाहेर काढतील आणि माझ्यासाठी केस लढतील, अशीच माझी त्यांच्यापुढे नम्र विनंती आहे. हे ऐकल्यानंतर वल्लरीच्या चेहऱ्याचा रंग चढून गेलेला असतो. तेवढ्यात लगेच इकडे पत्रकार विचारतात, मॅडम सांगा ना, तुम्ही मंजुषा मॅडमची केस घेणार का? त्यांना या केसमधून तुम्ही बाहेर काढणार का? काहीतरी बोला ना. तेव्हा वल्लरी म्हणते, ज्या मुलींवरती अन्याय झाला आहे ना, त्या मुलींना मी न्याय मिळवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करेल. तसं मी मंजुषा मॅडमला पहिले सुद्धा वचन दिलं होतं आणि आता सुद्धा मी वचन देत आहे. हे ऐकल्यानंतर मंजुषा खूप खुश होते आणि म्हणायला लागते, धन्यवाद तुम्ही इथे आला म्हणून, पण आता तुम्ही निघू शकता. हे ऐकल्यानंतर सगळे पत्रकार तिथून निघून जातात. तेव्हा मंजुषा म्हणायला लागते, काय ग, मला एक चहाही पाजणार नाही का? तेव्हा ती चहा पिते आणि म्हणायला लागते, काय ग, एवढं सगळं झालं सुद्धा आता तुम्हाला या सगळ्या केसमधून निर्दोष कशी काय मुक्त करशील याचा तू विचार तर केला असशील ना? तेव्हा वल्लरी म्हणते, तुझा काहीतरी मंजुषा गैरसमज होत आहे. मी कधी म्हणाली की मी तुला निर्दोष मुक्त करेल? मी स्पष्ट आणि क्लिअर म्हणाली आहे की ज्या मुलींवरती अन्याय झाला आहे ना, मी त्यांना न्याय मिळवून देईल. मी तुझं नाव घेतलं का ग? की मी असं कुठे म्हणाली की मी तुझी केस लढणार आहे? तेव्हा मंजुषा म्हणते, एवढा प्राणघातक हल्ला झाला तरीही तुझी अक्कड काही उतरत नाही आहे. अजून सुद्धा तुझा माज आहेच का? म्हणजे तू स्वतःबरोबर तुझ्या मैत्रिणीच्याही जीवाबरोबर खेळतेस का? थोडी तरी लाज धर आणि आता तरी माझा पिछा सोडून दे. तुला काय वाटलं मी कच्ची गोली आहे का? मी कच्चं नाही आहे. मला माहिती आहे कुठून काय करायचं आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, हे बघ, मी तुला स्पष्ट आणि क्लिअरच सांगते, तू माघार घे. तुला माघार घ्यायची जास्त गरज आहे आणि माझ्या मैत्रिणींचं नाव तोंडात घ्यायचा विचार सुद्धा करू नको. तुझी लायकी नाही आहे त्यांचं नाव घ्यायचं. तेव्हा ती म्हणते, तुला काय वाटलं मी साधीसुधी आहे का? मी एक बर्फासारखी आहे आणि मी कधी कुठे वार करेल ना याचा तुला अंदाज सुद्धा लागणार नाही आणि तुझ्यासारख्या लोकांना मी पुरून उठते हे सुद्धा आठवण ठेव. तेव्हा वल्लरी म्हणायला लागते, तू बर्फ असली ना तर मी ज्वालामुखी आहे. तुझ्यासारख्या अशा खोट्या लोकांना मला तुरुंगात खूप चांगल्या प्रकारे टाकता येतं आणि हे तू सुद्धा कायम आठवण ठेव की यावेळेला तुझा सुटका होणारच नाही आहे. म्हणून आता लवकरच खडी फोडण्यासाठी तयार हो. तेव्हा मंजुषा म्हणते, तुला काय वाटलं ग मी साधी सुधी आहे का? मी बिलकुल साधी नाही आहे. मी पलटवार करेल म्हणजे करेल. तेव्हा वल्लरी म्हणते, कर की, मी तुला घाबरत नाही आहे. आणि तुला काय वाटलं मी अशी तशी वकील नाही आहे. जोपर्यंत सत्य आणि न्याय उघड होत नाही ना तोपर्यंत मी सुद्धा शांत बसणार नाही. म्हणून तुझ्याच चांगल्यासाठी सांगते, तू माघार घे आणि स्वतःहून स्वतःच्या गुन्ह्याची कबुली दे, ज्यामुळे तुला शिक्षा कमी मिळू शकते. तेव्हा मंजुषा हसते आणि तिथून निघून जाते. ती जशीच खाली येते तेव्हा तिला तिथे तेजा मिळते. ते बघता ती म्हणायला लागते, काय ग, तू तेजश्री आहेस ना की शेवंता जी माझ्या घरामध्ये घुसून घरकाम करत होती? खरं म्हटलं तर तुने माझं खूप नुकसान केलं आहे, पण तू काळजी करू नको. मी तुला एकदा सोडलं आहे, दुसऱ्यांदा सोडणार नाही. कारण की तुला तर मी विकणारच आहे, कारण की तुला विकून मला खूप सारा पैसा मिळणार आहे. आणि हा तुझा खरा की खोटा नवरा जो दारोड्या म्हणून माझ्या घरी आणला होता, जे काही असो, जितके दिवस तुझ्याजवळ तुझी बायको आहे ना तिच्यावरती प्रेम करून घे. काय माहिती तुझी बायको कधी फरार होईल आणि तिला मी कधी विकेल याचा तुला अंदाज सुद्धा लागू शकत नाही. कारण की मंजुषा आहे मी. एखादी गोष्ट मी मनात धरली ना की ती मी सहजासहजी सोडत नाही. तेव्हा तेजा चिडते आणि म्हणायला लागते, हे बघ, तू विसरली का ग त्या दिवशी
तुला आम्ही किती चोपलं होतं, इथल्या इथे तुझं थोबाड फोडेल हे सुद्धा आठवण ठेव आणि तुला इथे गाडू सुद्धा शकते. वल्लरी तुझ्या विरुद्ध केस लढेलच, ती तुला कोर्टात खेचेलच, पण मी वल्लरी नाही आहे, मी तेजा आहे. मी तिथल्या तिथे हिशोब करते आणि तुझा हिशोब करायला मला जास्त वेळ लागणार नाही, म्हणून इथून चालतं व्हायचं, पुन्हा आमच्या नजरेसमोर यायचं सुद्धा नाही. हे ऐकल्यानंतर हर्षितही खूप खुश झालेला असतो. दुसरीकडे सगळे पुराव्यांचं काय करायचं याचं सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. तेव्हा मनोज म्हणतो आता करणार काय आहोत आपण, म्हणजे कसं फाईल करायची. तेव्हा प्रेरणा म्हणते आपल्याकडे कोणतेच पुरावे नाही आहे, एवढी मेहनत करून पुरावे गोळा केले आणि सगळे पुरावे नष्ट झाल्यामध्ये जमा आहेत. तेव्हा तेजा म्हणते सांग ना वल्लरी, आपण पुराव्यांचं काय करायचं, म्हणजे मिठूला काय गरज होती ती बॅग त्या गाडीमध्ये ठेवायची. तेव्हा अजित विचारतो आता तुम्ही केस कशी काय फाईल करणार, कारण की केस फाईल करण्यासाठी पुरावे लागतात आणि पुरावेच नसतील तर केस कशी फाईल होईल, सांग की वल्लरी, काहीतरी तुझ्या डोक्यात असेल ना. तेव्हा वल्लरी म्हणते तुम्ही नका कोणी एवढे पॅनिक हो, पुरावे कसे शोधायचे हे माझं हेडेक आहे आणि ते मी बघून घेईल, तुम्ही कोणी याच्यामध्ये जास्त लक्ष देऊ नका. तेवढ्यात मिठूचा कॉल येतो. ते बघता प्रेरणा खूप खुश होते आणि म्हणते बरं झालं मिठू तू कॉल केला आणि आता माझ्या जीवाला आहे. तू खरंच सुखरूप आहेस ना, सगळं व्यवस्थित आहे ना. तेव्हा ती म्हणते हो मी सुखरूप आहे. प्रेरणा दी तू आणि बाळ व्यवस्थित आहे ना. तेव्हा ती म्हणते हो ग सगळं चांगलं आहे. तेवढ्यात वल्लरी तो फोन घेते आणि म्हणायला लागते मिठूताई मी आता तुम्हाला शेवटचं वॉर्निंग देते, याच्यानंतर तुम्ही आम्हाला कोणालाच कॉन्टॅक्ट करणार नाही आणि कोणाशी कॉन्टॅक्ट करण्याचा विचारसुद्धा करणार नाही. तुमच्या सेफ्टीसाठी, तुमच्या आईवडिलांच्या सेफ्टीसाठी आणि त्या 2 मुलींच्या सेफ्टीसाठी तुम्हाला आता अंडरग्राऊंडच राहायचं आहे. तुम्हाला कधीच कोणाला कॉन्टॅक्ट करायचा नाही. तुम्हाला जे काही अपडेट मिळणार असेल ना ते सगळं तुम्हाला न्यूजने मिळेल आणि तुम्हाला कोर्टात कधी यायचं आहे हे आम्ही तुम्हाला कळूच, पण तोपर्यंत तुम्ही आम्हाला कोणताच कॉन्टॅक्ट करायचा नाही. हे ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन चालते की वल्लरी असं का म्हणते. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत इकडे मंजुषा तेजा विरुद्ध कंप्लेंट करते आणि म्हणायला लागते माझ्या इथे 2 अनाथाश्रममध्ये मुली होत्या, हेतश्री आणि गार्गी, त्या दोन्ही मुली गायब आहेत आणि मला खात्री आहे या तेजश्री आणि तिच्या मैत्रिणींनीच त्यांना किडनॅप केलं आहे. तेव्हा तेजा म्हणते मी असं काहीच केलं नाही आहे, उगाच मला अटक करू नका. इकडे हर्षित म्हणत असतो आपण तेजाला कसं बाहेर काढायचं, वल्लरीताई काहीतरी सांगा ना. तेव्हा वल्लरी म्हणते आपल्याकडे एक पर्याय आहे आणि आता आपल्याला तोच घ्यायला लागेल, दुसरा कोणता ऑप्शनच राहिला नाही. दुसरीकडे मंजुषा इकडे तेजाच्या जवळ जाते आणि म्हणायला लागते तुम्हाला खूप स्मार्टपणा होता ना की तुम्ही सगळ्या गोष्टी लपवून ठेवणार, पण यावेळेला असं काहीच होणार नाही. जेव्हा पोलिसांची 3rd डिग्री बसेल ना तेव्हा सगळ्यांचं तोंड आपोआप खुलायला लागेल. इकडे तेजा म्हणत असते मी काहीच केलेलं नाही आहे, तुम्ही असं मला पकडू शकत नाही. तेव्हा कॉन्स्टेबल म्हणतात नाही आता हिला आपली रिमांड तर दाखवायलाच पाहिजे. काय ग जरा